झी 24 तास, एक पाऊल पुढे. व्हिस्टाकोर प्रस्तुत उत्सव कोजागिरीचा सूर ताल नाट्याचा कोजागिरी पौर्णिमा विशेष कार्यक्रम पहा शनिवारी 10 नोव्हेंबर रात्री 10:30 वाजता, रविवारी 11 नोव्हेंबर संध्याकाळी 6 वाजता फक्त झी 24 तासवर. पृथ्वीराज चव्हाणांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी येऊन 2 वर्ष आता पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त आपण चर्चा करतो आहोत. प्रकाश जोशी सर, राष्ट्रवादीला वरचढ होऊ न देणं हे नेहमीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपुढे आव्हान असतं. या बाबतीत इतर मुख्यमंत्र्यांच्या तुलनेमध्ये पृथ्वीराज चव्हाणांनी कशी कामगिरी केली, इतर मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत त्यांचा नंबर कुठे लागतो असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की पृथ्वीराज चव्हाण जेव्हा महाराष्ट्रात आले त्यावेळेस काँग्रेस हायकमांडने त्यांना एक महत्त्वाचा मुद्दा जो दिलेला होता की तो म्हणजे काँग्रेस पक्ष जो आहे तो महाराष्ट्रात बळकट करणं. हो. आणि तो बळकट करत असताना त्यांचा राजकीय सहकारी जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस त्याला पण कुठेतरी चाप बसेल अशा प्रकारे त्यांनी राजकीय कामगिरी करणं. हो. असं त्यांना ब्रीफ होतं. तर मला असं वाटतं की राष्ट्रवादी आणि महाराष्ट्रातल्या इतर विरोधी पक्षांनी सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांना अंडर एस्टिमेट केलं की त्यांना असं वाटलं की महाराष्ट्राचा त्यांना फारसा अनुभव नाही आहे, राज्य कसं चालवावं याचाही त्यांना अनुभव नाही आहे, कारण महाराष्ट्रात त्यांनी आजपर्यंत कधी काम केलेलं नव्हतं. हो. परंतु एक गोष्ट आपण विसरलो की पृथ्वीराज चव्हाण यांनी अतिशय यशस्वीपणे UPA 1 जे सरकार होतं दिल्लीमधलं ते सरकार त्यांनी पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर म्हणून चालवलं. प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसमध्ये बसून सर्व लहान सहान राज्यातले प्रश्न त्यांनी हाताळलेले होते. त्यामुळे आपल्याला असं दिसून येईल की सुधाकरराव नाईकांसारखं स्वतः फार न बोलता आपल्या विरोधकांना कसं नामोहरम करायचं याचं कौशल्य पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे निश्चितपणे आहे. त्यामुळे आपण जर बघितलं तर त्यांच्या पक्षातले जे विरोधक त्यांचे आहेत ते सुद्धा आज कुठं फारसा आवाज करताना दिसत नाही आहेत. आणि ते ज्यावेळेस मुख्यमंत्री आले त्यावेळेस काँग्रेसमधले अतिशय रथी महारथी आदर्शसारख्या घोटाळ्यात अडकलेले होते. आणि आपण जर बघितलं तर गेल्या 2 वर्षामध्ये काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादीचे इतर मंत्रीसुद्धा अनेक घोटाळ्यामध्ये वादामध्ये सापडलेले आज आपल्याला दिसतात. त्याच्यामागे पृथ्वीराज चव्हाण आहेत असं जरी आपण म्हणू शकलो नाही तरी त्यांचं राजकीय कसब ह्याच्यातसुद्धा कुठेतरी लागलेलं आहे की जे अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना डोईजड होते ते यांनी काही न करता स्वतःहून बाहेर पडले. म्हणजे राष्ट्रवादीला अंदाज आला नाही थोडक्यात मुख्यमंत्र्यांचा असं मला वाटतं. अगदी. कुबेर सर, तुम्ही याबाबत काय म्हणाल? राष्ट्रवादीला अंदाज आला नाही हा एक अँगल आहे, याविषयी तुम्ही सांगा. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना दिल्लीचा अनुभव होता, त्याच्यामुळे त्यांचा अंदाज येण्यामध्ये किंवा महाराष्ट्रातलं या नेत्याला फारसं ज्ञान नाहीये, खाचाखोचा माहित नाहीये असा गैरसमज झाल्यामुळे हे झालं का? आणि राष्ट्रवादीकडून अस्वस्थ होण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनीच उलट राष्ट्रवादीला अस्वस्थ केलं असं तुम्हाला वाटतं का? कारण असं बोललं जातं की सिंचन खात्याबाबत त्यांनी जी भूमिका घेतली, श्वेतपत्रिका काढण्याची भूमिका घेतली, जो राष्ट्रवादीचा मुख्य आर्थिक स्रोत होता असं लोकांना वाटत होतं, त्याच्यावर घाला घालण्याचं पहिलं काम मुख्यमंत्र्यांनी केलं आणि त्यामुळे राष्ट्रवादी इतकी आक्रमक झाली आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करू लागली. नाही, हा सिंचन घोटाळा वगैरे हा प्रश्न तो अलीकडचा झाला. मुख्यमंत्र्यांनी 6 महिन्यात पहिला दणका दिला तो म्हणजे महाराष्ट्राची जी मध्यवर्ती सहकारी बँक आहे, राज्यातल्या सगळ्या सहकारी बँकांना जिच्याकडून निधी दिला जातो, महाराष्ट्र राज्य जिला MSB म्हणतात, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, त्या बँकेचं मंडळच त्यांनी बरखास्त केलं. रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांकडनं वारंवार MSB बँकेविषयी प्रचंड प्रमाणाची नाराजी व्यक्त केली जात होती. या बँकेचे गैरव्यवहार किती आहेत हे वारंवार सांगितलं जात होतं, पण या बँकेला हात लावायची हिंमत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी दाखवलेली नव्हती. कारण ही बँक जवळपास गेली 30 वर्ष ही पवारांच्याकडनं चालवली जाते. अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे पवारांच्या जवळचा जो कोणी असेल तोच या बँकेच्या संचालकपदी असतो. हा एक भाग झाला ग्रामीण भागाच्या राज्यकारणाच्या दृष्टीने, ज्याच्यामध्ये MSB बँक पवारांचं किंवा राष्ट्रवादीचं ग्रामीण भागातल्या त्यांनी आळा घातला, ताकदीला.
त्याचबरोबर शहरी भागासाठी त्यांनी जो काही निर्णय घेतला तो निर्णय अतिशय महत्वाचा आहे. त्याचं म्हणजे मध्यमवर्गीय किंवा वाचकांच्या पातळीवरती किंवा प्रेक्षकांच्या पातळीवरती त्याचं आकलन झालेलं नाहीये. तो म्हणजे DCR संदर्भातला, ज्याला डेव्हलपमेंट रूल्स म्हणतात, त्या कंट्रोल रूल्स म्हणतात, विकास नियंत्रक नियमावलीच्या पातळीवरती ती अधिकारी मंडळींना मुक्त रान दिलेलं होतं. बिल्डर म्हणजे मंत्रालय म्हणजे या बिल्डरांसाठी एक प्रचंड मोठं चराऊ कुरण बनलेलं होतं. या नियमांना वाटेल तशी वाकवायची मुभा होती. त्याच्यामध्ये पार्किंगच्या स्पेस पासनं ते जिन्यातली जागा दाखवणं वगैरे वाटेल ते उद्योग बिल्डरांना करता येत होते. आपल्या सगळ्यात बऱ्याचशा दर्शकांना हे माहिती असेल की किती याच्यामध्ये एक प्रकारचा लुबाडणूक आपली होत होती. याला मुख्यमंत्र्यांनी चाप घातला. हे सगळ्यात मोठं आव्हान होतं, कारण महाराष्ट्रामध्ये एका बाजूला तुम्ही साखर कारखानदारीला म्हणजे सहकार सम्राटांना जे सरकारला लुबाडतायत त्यांना हात घालता आणि सरकार बनवण्यासाठी ज्यांच्याकडनं तुम्हाला मदत मिळते त्या बिल्डरांना आवरायचा प्रयत्न करता. हे दोन मोठे घटक हे इतके मजबूत आहेत राजकारणाच्या अनुषंगानं. त्या दोन्ही घटकांवर यांनी पूर्णपणे नियंत्रण मिळवून NCPचा ग्रामीण भागातला स्रोत, त्याच वेळेला शहरांमधनं मलिदा मिळवण्याचा मार्ग, आणि याच्यामध्ये महत्वाचा भाग असा की हे जे बिल्डरांचा हे संप्रदाय होता हा काही फक्त राष्ट्रवादीचाच नाहीये. शिवसेनापासून ते काँग्रेसपासून ते भाजपपर्यंत सगळी याच्यामध्ये मंडळी गुंतलेली आहेत. त्यामुळे इतका सोडून त्यांनी हे जे दोन निर्णय घेतले, या निर्णयाने त्यांचं प्रशासकीय कौशल्य नाही असं म्हणणाऱ्यांना खडाक्कन एक मोठा असा साक्षात्कार झाला आणि यांनी गार झालं. अगदी. मात्र पृथ्वीराज खरोखर गार झाली. सिंचन घोटाळा हा खूप अलीकडचा झाला. अगदी. मात्र कुबेर सर, पृथ्वीराज चव्हाणांनाच हे का जमलं? म्हणजे याच्या आधीचे सुद्धा कुशल प्रशासक होते. उलट महाराष्ट्राचा अनुभव त्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये अधिक काळ काढलेले लोक होते. याच्या आधीच्या मुख्यमंत्र्यांचा नेमका कुठला स्वार्थ आड येत होता जो पृथ्वीराज चव्हाणांच्या बाबतीत आला नाही? पृथ्वीराजांपेक्षा अनेक पटीनं महाराष्ट्राचे आधीचे मुख्यमंत्री प्रशासनामध्ये जाण असलेले होते, राज्याची जाण असलेले होते. फक्त त्यांचे हात वेगवेगळ्या कुठल्या ना कुठल्या लहान मोठ्या प्रचंड प्रमाणातल्या दगडांखाली अडकलेले होते. पृथ्वीराज चव्हाणांच्या बाबतीतलं एक वैशिष्ट्य सांगता येईल की खरोखर ते सांगायला हवं, एरवी कुठल्याच राजकारणाविषयी बरं बोलावं अशी आत्ताच्या काळात परिस्थिती नाही, हे सर्वपक्षीय विधान करायला हवं. अशा वेळेला या माणसाचा हात कुठल्याच दगडाखाली अडकलेला नाहीये. त्यावेळेलाच हा अशा पद्धतीचा निर्णय घेता येऊ शकतो, कारण अंतिमतः कितीही झालं, आर्थिक ताकद तुमची कितीही असली, काहीही असली तरी कोणत्या तरी पातळीवरती ज्या वेळेला निर्णय क्षमतेचा कस लागतो त्यावेळेला नैतिकता हा मुद्दा महत्वाचा ठरतो. जसं मनमोहन सिंग यांच्या बाबतीत म्हणता येऊ शकेल. त्यांच्यावर निष्क्रियतेचे आरोप करता येतील, ते काही करत नाहीत, काही लक्ष घालत नाहीत वगैरे वगैरे म्हणता येईल. तर त्यांच्या बाबतीत भ्रष्टाचाराचा मुद्दा तसा येऊ शकत नाही. तसंच्या तसं पृथ्वीराज चव्हाण यांच्याविषयी म्हणता येईल. आधीच्या मुख्यमंत्र्यांना प्रचंड अनुभव होता, पण ते स्वतः एका पद्धतीने सहकार सम्राट होते. जे सहकार सम्राट नव्हते त्यांचे दुसऱ्या कुठल्या तरी पद्धतीने सम्राट व्हायचे प्रयत्न चाललेले होते. ते दोन्ही नव्हते, त्यांचं स्वतःच एक वेगळं साम्राज्य त्यांनी उभं केलेलं होतं. अशा वेळेला काहीच आगापिछा नाहीये अशा पद्धतीचं. म्हणजे कसं आहे की हिंदीमध्ये एक म्हण आहे, त्याचा अर्थ फक्त सांगण्यापुरती ती वापरायला हवी की नंगे से खुदा भी डरता है, अशा स्वरूपात आहे की काय त्याच्याकडे काही नाही, ते त्याला त्या अर्थाने भीती वाटायचं काही कारणच नव्हतं. यांचे सहकार साखर कारखाने, एक डेअरी नाही, एका बँकेमध्ये काही चालवण्याचा नियंत्रण करतात असंही नाही. म्हणजे तसं बघायला गेलं तर पारंपरिक अर्थानं जर मतदारसंघातनं हे उभे राहिले तर निवडून येण्यापेक्षा हरण्याची जास्त शाश्वती. अशा वेळेला या सगळ्या मंडळींना अंगावर घ्यायचं, कारण की प्रचंड मोठी संस्थानं तयार झालेली आहेत. आपल्याला कल्पनाही येणार नाही या पद्धतीनं यांचं जाळं विणलं गेलेलं आहे. सहकारी संस्था असतील, इतका काय की शाळेच्या पातळीवरती दिलं जाणारा धान्यांचा पुरवठा असेल, या सगळ्यामध्ये राजकीय कंत्राटं मोठ्या प्रमाणावर दिली जातात. प्रकल्पांचे खर्च काही उगीच वाढत नाहीत, त्याच्यामध्ये खर्च वाढता वाढता राजकारणाची संपत्ती वाढत असते. अशा वेळेला हे सगळं होणं हे मला खूप लांब म्हणजे त्याला दीर्घकालीन गुंतवणूक या अर्थाने महत्वाचं वाटतं. म्हणजे निशिकांतजी म्हणाले त्यांच्याशी पूर्णपणे सहमत आहे. नुसतेच तुरे दिसत आहेत या क्षणाला, पण मला असं वाटत होतं की काही नुसतेच पाणी पिणाऱ्या जमिनीपेक्षा तुरे तर तुरे काही ना काही निघते तरी बाबा, पण निदान हे जे काही झाड आहे हे विषवल्ली तरी नाहीये. निष्क्रियतेचा दोष हा आरोप हा काही क्षेत्रामध्ये होऊ शकेल. 100% काम कोणालाच कधी जमू शकत नाही, कुठल्याच क्षेत्रात जमू शकत नाही. ज्या बाबतीत जमलं त्याचा आपण नोंद घ्यायला हवी, ज्या बाबत जमले नाही
ते अगदी आवर्जूनपणे सांगायला हवं. त्यामुळे हा भाग आहे राष्ट्रवादीला आवरण्याचा, तो याच पद्धतीने होऊ शकला, याचं कारण काहीच देणं घेणं नव्हतं त्याला. अगदी त्यांचे हात कुठल्याही दगडाखाली अडकलेले नव्हते आणि त्याचबरोबर दिल्लीतल्या प्रशासनाचा सुद्धा अनुभव होता, विशेषतः पंतप्रधान कार्यालयासारख्या खात्यामध्ये जिथे संपूर्ण देशाचं राजकारण चालवलं जातं, जसं प्रकाश जोशी म्हणाले. एवढे सगळे प्लस पॉईंट असताना सुद्धा मग कृषी क्षेत्र त्यांच्यावर नाराज का आहे, अर्थक्षेत्र नाराज काय, मग सोबत काम करत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना मर्यादा येत आहेत. जर या मर्यादा नसत्या तर मुख्यमंत्री अधिक काम करू शकले असते. ही केवळ हवा आहे की याच्यामध्ये खरंच तथ्य आहे, याविषयी सुद्धा आपण बोलूया एका ब्रेकनंतर. झी 24 तास एक पाऊल पुढे.